भारतीय राज्यघटनेत एक असं कलम आहे जे म्हणतं सर्व समान आहेत. पण तरीही रिझर्वेशन असेल किंवा लाडकी बहीणसारख्या सोशल वेलफेअर स्कीम्स त्या का? कॉन्ट्रडिक्शन वाटतंय ना? याचसाठी सर्वात महत्त्वाचं आहे ते भारतीय संविधानातील आर्टिकल 14 समजून घेणं. आर्टिकल 14 मध्ये 2 महत्त्वाचे घटक आहेत. पहिला घटक म्हणजे कायद्यासमोर सर्व समान आहेत म्हणजे इक्वॅलिटी बिफोर लॉ. चित्रपटामध्ये आपण डोळ्यावर पट्टी बांधलेली न्यायदेवता बघितली आहे. याचा अर्थ आंधळा कानून नाही. हातातला तराजू म्हणजे समानता आणि डोळ्यावरची पट्टी म्हणजे निपक्षपातीपणा. श्रीमंत असो किंवा गरीब, अधिकारी असो किंवा सामान्य माणूस, कायद्यासमोर सगळे सारखेच. पण मग हा प्रश्न पडतोच की ह्या सोशल वेलफेअर स्कीम्स का? तर भूतकाळात काही घटकांवर झालेला अन्याय दूर करण्यासाठी उचललेलं हे पाऊल. आणि याला संरक्षण कोण देतं? तर ह्या आर्टिकल 14 मधील दुसरा घटक, तो म्हणजे कायद्याचे समान संरक्षण. इक्वल प्रोटेक्शन ऑफ लॉ म्हणजे समानांना समान आणि असमानांना असमान वागणूक. याचं उत्तम उदाहरण म्हणजे आईला लहान आणि मोठं मूल असेल तर ती साहजिकच लहान मुलाला कडेवर घेते. इथे आई म्हणजे आपली भारत माता आणि मुलं म्हणजे आपण सगळे, जेणेकरून एक दिवस सगळे एकाच लेव्हलला येऊ शकतील. यात काही इंटरेस्टिंग फॅक्ट्स आहेत. पहिली फॅक्ट म्हणजे आर्टिकल 14 मध्ये सिटिझन नाही तर पर्सन हा शब्द वापरलाय. म्हणजे हा अधिकार फक्त भारतीय नागरिकांपुरता नाही, परदेशी व्यक्ती किंवा कंपन्यांना सुद्धा लागू होतो. आणि दुसरी इंटरेस्टिंग फॅक्ट म्हणजे संसदेला सुद्धा हे कलम पूर्णपणे बदलता येत नाही. सर्वोच्च न्यायालयाने ठरवलंय की इक्वॅलिटी ही राज्यघटनेच्या बेसिक स्ट्रक्चरचा भाग आहे. म्हणजे संविधान दुरुस्ती करून सुद्धा हे तत्व मिटवता येत नाही. इन्फॉर्मेशन कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओ लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. Thank you for watching.